सुषमा राजे घोरपडे, सातारा जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष। काल नितीन गायकवाड नावाच्या वकिलावरती आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि आज त्या मातेपूर्वी वकिलावरती जे जातीयवादी अल्पसंख्याक विभागासाठी आणि भीमशक्तीच्या विरोधात तो जे जातीयवादी वाचक बोललेला आहे त्याची शिक्षा म्हणून आम्ही यासाठी अॅट्रॉसिटीचा गुन्हा त्याच्यावरती दाखल केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या पोस्टवरती कमेंट पास करताना प्रत्येक पुरुषाने विचार करून करावा, यासाठी ही त्याला असणारी संपूर्ण जे मातेभिरू लोक आहेत त्यांच्यासाठी हा सबक आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या मातेभिरू वकिलाची सनद रद्द करण्यासाठी आम्ही सर्व महिला भगिनी कोर्टासमोर उद्या सकाळी 11 वाजता आम्ही या ठिकाणी जाऊन बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटणार आहे की जातीवाचक बोलणारा हा वकील निपक्षपातीपणे न्याय देऊ शकतो का, हा आमच्या मनामध्ये असणारा प्रश्न आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याची सनद जर रद्द केली नाही तर त्याला रस्त्यावर खेचून मारल्याशिवाय आम्ही स्तब्ध बसणार नाही। धन्यवाद। एका मातेफिरू वकिलांनी ज्याचं नाव नितीन गायकवाड आहे, आमच्या ताईंनी फेसबुकवरती पोस्ट केली होती आदरणीय राहुलजी गांधी यांच्या दौऱ्यासंदर्भाची, आणि त्याच्या खाली त्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे माझ्या मुस्लिम बांधवांच्या भावना दुखवल्या, तसेच माझ्या बौद्ध समाजाच्या भावना दुखवण्याची कमेंट त्यांनी त्या पोस्ट खाली केली। काल आम्ही पोलीस स्टेशनला येऊन गेलो होतो आणि आम्ही सांगितलं होतं की आमची ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्या वकिलावरती दाखल करा। आज मेत्रे साहेबांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो, सत्तेचा माज, खुर्चीचा माज या सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही खपवून घेणार नाही। माझा मागासवर्गीय समाज असो, माझा अल्पसंख्याक समाज असो, जर आपण अशा पद्धतीचं भाष्य, अशा पद्धतीच्या कमेंट, असली मस्ती, आम्ही पण सातारकर आहोत, आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत आणि माझ्या बांगड्या भरलेल्या रणरागिनी त्यांच्या पायातल्या चपलीनं याचं उत्तर देतील। इथून पुढं कोणीही कोणत्या समाजाच्या जातीच्या भावना दुखवणार नाहीत, याची सगळ्यांनी काळजी घ्यावी। सातारा हा सुसंस्कृत सातारा आहे, त्याला कुठं गालबोट लागल जातीय असं खपवून घेणार नाही। याआधीही सातारा जिल्ह्यात काही प्रकार घडल्यात, ते घडवण्यासाठी हे सगळ्यांना उकसवत आहेत की जेणेकरून साताऱ्यात दंगली व्हाव्यात, ही यांची भावना आहे। हा वकील आहे का मातेफिरू आहे, ह्याला सनद तरी कशी दिली, हा प्रश्न आता सर्व समाजाला पडलाय। जो जातीवाद करतोय